तिघांनाही विनंती करते की त्यांनी इथं येऊन बसावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाला ज्या पाहुण्या आहेत, श्वेता पंचपोळ, त्याही आपल्या इथे उपस्थित आहेत. मी नावेदभाईंना विनंती करते की त्यांनी स्वामिनीच्या आजवरच्या वाटचालीबद्दल थोडक्यात आपल्याला सांगावं. आलेले सगळे आपल्या ताई लोक, आमच्या ताईच आहात सगळे. तुम्ही छोटे आहात तरी आमच्यासाठी तुम्ही ताई आहात. आणि आपल्या ताई श्रोता ताई, त्यांचं पण आभार. हे गेल्या 8 वर्ष आम्ही महिला एक आपण म्हणू शक्ती किंवा एक थोडंसं वेगळं प्लॅटफॉर्म, आजकाल काय फेसबुक यूट्यूब सगळं साधन आहेत, तरी लेडीज असतात त्यांना एक काहीतरी घरी बसल्या बसल्या एक वेगळा उपक्रम असा म्हणून हा सुरू केला गेला उपक्रम होता. त्याच्या आधी अनेक रेडिओला किंवा टीव्हीला सिरियल्सला अशा खूप उपक्रम स्वामिनीने केले आहे. 2002 पासनं देवींची कथा जी आहे, युगंधर स्त्री म्हणून सुरू, देवींची महिमा सांगणारी, अजूनही तुम्ही युट्यूबला बघू शकता ते वेगवेगळ्या देवींची माहिती. आणि आमच्या भाऊ जे आहे रवींद्र मंकाणी आणि वहिनी, या दोघांचीच ही सगळी मेहनत आहे की जे आज तुमच्यापर्यंत स्वामिनी पोहोचू शकली आहे आणि इतकं प्रसिद्धी स्वामिनीला मिळालेली आहे. वेगवेगळे उपक्रम आहेत, स्त्री शक्ती म्हणून वेगवेगळ्या स्त्रींच्या बाबतीत माहिती, बानोपयाजी, सरोजिनी नायडू, अशा महिमांचं सगळं उल्लेख सिरियलमध्ये केलं गेलं. तर हे या माध्यमाने आम्ही तुमच्याकडे पोहोचलो. आणि खरं तर नाव स्वामिनी म्हटलं की ती स्वाहा होणारी स्वामिनी आहे. म्हणजे समाजाला, आपल्या परिवाराला, अख्ख्या जगाला, म्हणून आज त्यांचा सत्कार आणि सन्मान केलं जायला पाहिजे ही आमची एक. आपण त्या रीतीने वेगवेगळ्या पुरस्कार सुद्धा देत असतो. आपण 2010ला सुरू केलं होतं गुरुदेवता पुरस्कार. ही कल्पना आमच्या अब्बूंची होती की जे सगळ्यांना एक गुरु असतो, जितके थोर होऊन गेले त्यांना पण गुरु होते, पण त्यांचा उल्लेख कुठे नाहीये. पण आजच्या काळात त्यांना सन्मान देऊन आणि जे घडवलेली लोक घडलेली आहे त्यांचं प्रोत्साहन देऊन गुरुदेवता असा एक पुरस्कार सुरू केलं गेलं, जे आजवर चालू आहे. त्यांना एक गुरुदेवता साडी आम्ही देतो. ती विकायला नाहीये, फक्त ऑनर करायला आम्ही बनवलेली आहे. एक मानपत्र आणि मूक बधीर शाळेतनं पुष्पगुच्छ. दुसरा पुरस्कार आमचा असतो स्त्री शक्ती पुरस्कार, जे आम्ही महिला पोलीस जे रिटायर्ड होत आहेत त्यांना आम्ही देतो. ते वर्षात एकदा असतो पोलीस ग्राउंडला. त्यांना अष्टभुजा साडी अशी त्यांना एक वंदनीय साडी आम्ही अर्पित करतो त्या महिलाला, की ज्यांनी समाजात राहून एक पोलीस लेडीचा जो काम असतो तोही खरं तर अष्टभुजा, म्हणजे चारही दिशांनी आज ट्रॅफिक मध्ये म्हणा किंवा क्राईम मध्ये म्हणा तिची रूप वेगळी असते. आणि तीच लेडी जेव्हा घरी येते तर ती आई असते, बायको असते आणि सासू सासरे त्यांचं सेवा करते ती. म्हणून तिचा आम्ही पुरस्कार दिलं गेलं आहे अष्टभुजा साडी. आणि तिसरा पुरस्कार इथे दिलं जातं 80 वर्षाच्या वरती कोणी महिला या दुकानात आल्या तर त्यांना ऑन दी स्पॉट जे आहे त्यांना जिजाऊ पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केलं जातं. आणि करायला हवंच आहे. 80 वर्ष आज त्या भगिनी किंवा आई आपली जगली आहे. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये ती गेली आहे. शिक्षण घेतलं नव्हतं, घेतलंय माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आमच्या ताई आले म्हणून म्हणतं की ती 80 वर्षाची आहे तर त्यांनी तिची तब्येत सांभाळलेली आहे प्रॉपर आणि इथपर्यंत ती दुकानात आली आहे. आणि तिला हौस आहे की या वयात सुद्धा साडी बघायची आणि घ्यायची. तर त्याच्यासाठी ते मान दिलं गेलंय, म्हणजे निरोगी राहणं. आज आम्ही सब्जेक्ट तोच ठेवलेला आहे. जास्त वेळ घेणार नाही मी, ताई आमच्या बोलतील. तर हे एक प्रवाह राहिलेले आहे. असंच सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. ही एक आमची नम्र विनंती. नाव तुमचं आहे, दुकान तुमची आहे, फक्त सांभाळतो आम्ही आहे, तेवढंच भरवून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी
मी अब्बूंना विनंती करते की आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या श्वेता पंचपोर यांचं स्वागत करावं. काय हा ते द्यायची वाटतं ना. माइक द्या ना. माइक 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 श्वेता पंचपोर या हेल्दी जिनी या संचालिका आहेत. त्या स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर असून त्या क्षेत्रात 14 वर्ष त्या कार्यरत होत्या. त्यापैकी 11 वर्ष त्या कॅनडामध्ये वास्तव्याला होत्या. त्या दरम्यान त्यांना थायरॉइडचं निदान झालं आणि आरोग्याबद्दल विलक्षण जागरूक असल्यानं त्यांनी अभ्यासपूर्वक या आजाराची कारणं शोधून काढली, त्याच्यावरच्या उपाययोजना पण शोधून काढल्या आणि चुकीचा आहार हे आजाराचं प्रमुख कारण असून योग्य आहार हाच त्यावरचा उपाय आहे हे त्यांनी जाणलं. त्यानंतर त्या दृष्टीने वेगळाच व्यवसाय करिअर म्हणून त्यांनी सुरू केला, हेल्दी जिनी या नावाने. निरोगी प्रकृतीसाठी आहाराबाबत जागरूक राहून योग्य त्या प्रकारची सॅलड, वैविध्यपूर्ण पराठे आणि पौष्टिक जेवण त्या घरपोच देऊ शकतात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये. त्यांच्या या व्यवसायाला खूप छान प्रतिसाद मिळतोय, तो वाढतोय आणि आपण त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ. पण आपल्यासोबत त्या हेल्दी आयुष्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच सुनेत्रा. मला तिथे बोलवल्याबद्दल. नाही ठीक आहे. स्वामिनी परिवाराचे खूप खूप धन्यवाद आणि पुरस्कार विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. आपण जेव्हा साडी म्हणतो तर आय थिंक सगळ्या बायकांचा तो खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. कुठली साडी किंवा कपाट उघडलं की प्रत्येक साडीमध्ये एक आठवण दडलेली असते. सो आय थिंक खूप ॲप्ट विषय होता यावर्षीचा की माझी साडी माझी आठवण. आय थिंक आय एम शुअर की सगळ्यांना जेव्हा तुम्ही फोटो गॅलरी तुमची चेक केली असेल तेव्हा खूप वेगवेगळ्या आठवणी तुम्हाला सगळ्यांना आठवल्या असतील. मला पण साडीची खूप आवड आहे, सो थँक्यू मला साडी दिल्याबद्दल. जेव्हा आपण जशी आपण म्हणतो की साडी ही सगळ्या बायकांची फेवरेट आहे, तसंच त्या साडीमध्ये छान मी सुंदर दिसावं आणि बारीक दिसावं हे पण आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं. पण मी म्हणेल की बारीकपेक्षा आपण हेल्दी असणं हे म्हणजे बारीक होणं हे त्याचं साईड इफेक्ट आय वुड से. की तुम्ही जेव्हा हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट करता तेव्हा तुम्ही आपोआप ते तुम्हाला दिसतं. पण हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट केल्याने काय होतं की आपल्याला आपण काम करू शकतो, आपण आनंदी राहू शकतो आणि आपण हेल्दी तर आपल्या आजूबाजूचे हेल्दी. स्त्री कुठेही जेव्हा एखादं आय थिंक बीज आपण रोवले की त्याच्या आजूबाजू पूर्ण तिचं कुटुंब चेंज होतं, राईट. तर तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलने तुमच्या आजूबाजूचं कुटुंब, तुमचा मित्रपरिवार ह्या सगळ्यांना फायदा होत असतो. सो मला काही आज तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगायच्या आहेत की ज्याने कदाचित तुम्हाला थोडा फायदा होऊ शकतो. पहिल्यांदा तर आपण सगळेजण ऐकत असतो प्रोटीन, कार्ब, फायबर हे सगळं सध्या आपण खूप ऐकत असतो. प्रोटीन जास्त खा, कार्ब्स कमी खा, फॅट तर नकोच आहे मला. तर बेसिकली हे सगळे मॅक्रो न्यूट्रिएंट्सच्या अंडर येतात आणि हे सगळ्यांची आपल्या शरीराला गरज असते. सो द की इज टू बॅलन्स एव्हरीथिंग. एक खाऊ नका दुसरंच खा असं करून आय थिंक आपल्याला ते नाही साधता येणार. सो सगळ्यात महत्त्वाचं आपण जेव्हा कुठलाही आहार आपण हे करत असू तर
जस्ट थोडंसं जर का आपण लक्ष ठेवलं तर मी थोडक्यात सांगते की 4 ह्या ज्या कॅटेगरीज आहेत तर त्या म्हणजे प्रोटीन म्हणजे तुमचे मसल्स ज्याने बिल्ड होतात ते काम आपल्याला प्रोटीन हेल्प करतं करण्यासाठी आणि मसल्स हे स्पेशली स्त्रियांमध्ये मसल लॉस हा खूप वेळा होत असतो तर त्यामुळे ते अतिशय आवश्यक असतं आहारामध्ये आपल्या प्रोटीन ठेवणं. दुसरं आहे कार्ब्स हे तुम्हाला एनर्जी देत असतं. आपण आपल्या एनर्जी शिवाय तर आपण रोज एवढा वेळ आय थिंक विमेन आर द मल्टीटास्कर आपल्याला प्रत्येक वेळेला रोज वेगवेगळी कामं वेगवेगळ्या ह्याने करायची असतात सो एनर्जी इज द मस्ट राईट. त्याच्यानंतर आलं फायबर. फायबर हा आय वुड से की दुर्लक्षित राहिलेला सुपर हिरो आहे की बऱ्याचदा आपण फायबर बद्दल कोणी बोलतच नाही पण तो आपल्या मेन गट हेल्थवर परिणाम करतो. गट हेल्थ म्हणजे काय तर आपली जी डायजेशन प्रोसेस आहे आणि तुमचं डायजेशन चांगलं असेल तर तुमचे निम्मे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतात. सो फायबर इज व्हेरी मस्ट अलॉंग म्हणजे तुम्ही जेव्हा प्रोटीन म्हणता पण त्याच्या दुप्पट फायबरची तुमच्या शरीराला गरज असते खरं तर. सो फायबर इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट आय वुड से अ मॅक्रोन्यूट्रिएंट. त्याच्यानंतर आलं फॅट. फॅट हे तुम्हाला वंगण देण्याचं काम करतो. सांधे दुखतात पाठ दुखते सो ह्या ज्या गोष्टी आपल्या होतात तसंच इव्हन ब्रेन हेल्थ राईट. सो त्याच्यामध्ये आपल्या फॅटचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो पण ते फॅट कोणतं आहे